श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना फक्त मी स्वामींची भक्ती करते म्हणून तुम्ही पण स्वामींची भक्ती करा असं मी कधीच म्हणणार नाही. तुमचा ज्या देवावर विश्वास आहे, ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे, त्या देवाचा नेहमी भक्ती करायची आहे. फक्त भक्ती करत असताना मनापासून मनोभावे आणि निशंक मनाने आणि निस्वार्थ भावनेने भक्ती करायची आहे. जे काही ते तुमच्या आयुष्यामध्ये करतील ते योग्यच करतील हा विश्वास नेहमी ठेवायचा आहे. प्रत्येकाचा विश्वास प्रत्येक देवावरती असतो. माझा स्वामींवर आहे म्हणून तुम्ही पण स्वामींवर ठेवा असं मी कधीच म्हणणार नाही. कारण प्रत्येकाला आपापला विश्वास हा आपल्या देवाने जिंकलेला असतो. त्यामुळे त्यांना जे जे योग्य वाटत असेल फक्त भक्ती महत्त्वाची करणे खूप गरजेचे आहे. कारण या जगामध्ये प्रत्येक दैवी रूप हे एकच आहे परंतु स्वरूप वेगवेगळे आहेत. खूप लोकांचे विश्वास हा विठ्ठलावर, श्रीरामांवर किंवा भगवान श्री विष्णूंवर किंवा महादेवावर किंवा प्रत्येक आपल्या कुलदेवी देवतांवर किंवा ग्रामदेवी देवतांवर प्रत्येकाचा विश्वास वेगवेगळा आपापल्या देवांवर असतो. परंतु तेवढीच निष्ठेने जर भक्ती केली तर प्रत्येक देव हा आपल्या भक्तांच्या बरोबर हे नक्कीच असतात. कारण ईश्वर हा विश्वासाने जिंकता येत असतो. विश्वास जिथे डगमगला तिथे ईश्वराची शक्ती देखील डगमगत असते. तर खरोखरच ईश्वराची भक्ती करत असताना प्रत्येकाला अनुभव हे खूप सुंदर सुंदर येत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा एका दादांचा आहे आणि त्या दादांचं नाव हे पांडुरंग खाडे आहे आणि ते दादा हे राहणारे तडवळे येथील आहे. चला तर मग त्या दादांच्या आयुष्यामध्ये त्यांनी भरपूर देवांची भक्ती केलेली आहे. त्यांना तसे चमत्कार देखील जाणवलेले आहेत. चला तर मग त्यांचे जे विचार आहेत ते ऐकूया. त्यांना जे आलेले ईश्वराचे अनुभव आहेत ते ऐकूया दादांच्या शब्दामध्ये. चला तर मग दादा सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. बोला. फोन केला होता, बोला ना. सगळं आमचं तडवळी पांडुरंग खाडे दादा. स्वामीच्या इच्छेनं सर्व झालं बघा. हा हा मग सांगताय डोळा का तुम्ही चांगलं आता? झाला आणि काय झालं, ऑपरेशन झालं पण मला बराच आराम मिळाला आता शरीरामध्ये. आता ती काय स्वामींनी सगळं करून घेतलं म्हणायचं. स्वामीच करून घेतात आपल्या भक्तांच्या आयुष्यात. हो हो हो. ते काय झालं, ते नुसतं निमित्त झालं आपल्या मोतीबिंदूचं. आम्हाला काय वाटायचं की पॅरलेस मुळे डावी बाजू एक डोळा दिसत नाही. तर ज्या वेळेला चेक केलं त्यावेळेला मोतीबिंदू पूर्ण पिकलेला होता. अरे बापरे. पूर्ण पिकला होता. मग ते डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर म्हणजे ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल. बरं झालं म्हणजे टायमिंग मग ते आमचं लहान मुलगा आहे पुण्यात. तर ते आपलं चांगलं त्यानं आपलं त्याचं स्वतःचे जेव्हा सगळं केलं या स्वामीच्या कृपेनं. आणि कंपनीचं नाव बी स्वामीच्याच नावावर आहे. होय. अरे वा. स्वामी टेक्नो इंडस्ट्रीज. आता त्या क्वालिटीच्या कंपन्या फक्त पुण्यात 3 आहेत. त्यात आपली कंपनी 1 नंबरला आहे. अरे वा. बरं झालं. म्हणून बघा स्वामीची कृपा कशी आहे. छान आहे, छान आहे स्वामींची कृपा. आणि सगळं करता आणि करत स्वामीच आहेत माझं सगळं. सगळं 10 रुपये सुद्धा मी त्याला दिलं नाही. तर तुम्ही विचार करा. सर्व ते स्वामीनेच करून घेतले त्याच्याकडून. आज अख्ख्या पुण्यामध्ये तसल्या 3 कंपन्या आहेत त्या. त्यात आमच्या पोराची या 1 नंबरवर कंपनी आहे म्हणून विचार करा.
नाही छान मोठमोठे जे आपण येतात सगळं आशीर्वाद भेटलाय, खूप छान झालं ना. अहो त्यानं 1993ला स्वामीचं ते वटवृक्षाचं मंदिर आहे का, हा तिथं आम्ही जप करीत बसलो का नाही, हा हे 3.5 वर्षाचं पार होतं. हा ते पळतच सुटायचं प्रदक्षिणा घालायला, हा 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 न सांगताच पळायचं आपोआप. त्यातच फळ मिळालं कदाचित. एखादा ते काय स्वामींनी दिले सगळं. हो ना. आणि खरोखर मी तर म्हणतो त्याच्या पाठीमागे स्वामीचा हात आहे. हो ना, त्याच्याशिवाय होतच नाही ना. हा, अशी दैवी शक्ती पाठीशी असल्याशिवाय काहीच होत आहे आहे आहे. दैवी शक्ती म्हणजे मोठी आहे ना ती. ती एवढा मोठा इंजिनियर आहे ना आता, आपल्या सातारा जिल्ह्यात नाही तसं. एवढा मोठा आता काय ते आपण मोठेपणा म्हणून सांगत नाही, पण ते स्वामींनी दिलेलं हे लपवून कुठं ठेवायचं. हो, मग तेवढी बुद्धिमत्ता त्याला, तेवढं ज्ञान दिलंय सगळं. एवढं आज 30-40 माणसं काम करतात दररोज, तरी कमीच पडते माणसं त्यांना कामाला. ते किरण सुद्धा एकदा पलटे झालं त्याचं. एवढं मोठं जॉब असतात. काय झालं म्हणाला तुम्ही? किरण ती उचलायला आणते ती का नाही उचलायला, स्क्रीन. हा क्रेन. ते त्या वजन ज्या झालाय त्याचा हेलकावा बसला, तर ती क्रेनच पलटी झालं. अरे बापरे. चालेल चालेल. स्वामीची मर्जी आहे. आणि कंपनीला नाव कसं असतं, रजिस्ट्रेशन करताना काय करता ती, ते गव्हर्नमेंट कडून नाव मिळतं आपल्याला, आपल्या मनानं नाही. आणि ते गव्हर्नमेंटचं नाव मिळाले आपल्या स्वस्मित. म्हणजे स्वामीच इंडस्ट्रीज झाली ती. त्यांची पण इच्छा. यमच्या मोहरा खोडला की स्वामी होते ती. त्यांची ती इच्छा असेल, स्वामीची इच्छा आहे, आपलं काही नाही त्यात. त्याच्यामुळे एवढं यश भेटलं. हा, आता स्वामींनी यश दिले तर कोण पळवून येणार, कोणीच काही करू शकणार नाही ना. कोणच नेऊ शकत नाही कुठं. मग कसं आहे, स्वामी हे माणसांना कळत नाहीत कोण आहेत ते. स्वामी जगाचे अख्ख्या विश्वाचे गुरु आहेत ते. विश्व चालवतात ना होते. मग तारक मंत्रात सांगितलंय की, जगी जन्म मृत्यू अशी गदांचा नको घाबरू तू असे वादांचा. तर कोल्हापूरला एक मठ आहे स्वामीचा. तर त्या माणसाकडे जागा सुद्धा नव्हती. काय नव्हती? जागा मठ बांधायला. जागा. एक कसलं तरी घर भाड्याने घेतलं होतं, त्यानं राहत होती ती. एवढी गरिबी होती. मग बघा स्वामीची देण कशी आहे. तर ते एका सत्पुरुषाकडे गेला पण ते माणूस. त्या सत्पुरुषानं बघितलं तर ते काय म्हणलाय सत्पुरुष, अरे बाबा म्हणजे तुझ्यावर जगाचा जो बाप आहे ना, त्याच्यावर भासताय तुझं काय बाबा. तुला कोण मापू शकत नाही, लिखू शकत नाही, जोखू शकत नाही म्हणलं. अरे वा. मग असं आहे ते स्वामीचे. स्वामीची भक्ती कोणाला मिळत नाही अशी. कधीच मिळू शकत नाही अशी. कधीच भेटत. त्याला संचितच पाहिजे. फक्त काही वेळ आहे म्हणजे लगी फोटो मला मिळणार नाही. योग्य वेळ आल्याशिवाय. पण ती पण तिथं पाहिजे ना. तरी पण स्वामी काय सांगतात, तर आपले विवेकानंद स्वामींनी काय सांगितलंय, विवेकानंद स्वामी म्हणजे कोण,
ज्याच्याबरोबर काली माता प्रत्यक्ष प्रगट होऊन बोलत होती ती स्वामी विवेकानंद. हा. हा आणि त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस. हा 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 आणि रामकृष्ण परमहंसांनी ब्रह्मचैतन्य महाराजांना सांगितलं होतं हा. तुमचे गुरु कोण आहेत ते. तर त्या रामकृष्ण परमहंसने सांगितलं गोंदवलेकर महाराजांच्या गुरुचं नाव. होय. तर महाराज असे सारखे फिरत होते, माझा गुरु कोण, माझा गुरु कोण. तर त्यांचा गुरु म्हणजे तुझं गुरु तुकाराम चैतन्य आहे जळगावपाशी येळेगावात. असं सांगितलं होतं त्यावेळेला. मग त्याच्यानंतर महाराज तिथून निघाले कलकत्त्यावरनं आणि येळेगावला आले जळगावजवळ. तर ते तुकाराम चैतन्य जे होते ना गोंदवलेकर महाराजांचे गुरु, ते जे दत्तावतारच होते, ते 2 दिवस सारखे म्हणत होते आज चोर येणार आहे, चोर येणार आहे, लुटून येणार आहे, चोर येणार आहे, लुटून येणार आहे. अरे बापरे. मग असं हे अध्यात्म आहे ते कळत नाही कोणाला. मग ते असं मग त्याच्यानंतर महाराज गेले येळेगावला. ते विचारलं आपलं महाराजांनी असं म्हणतात मी. तर तिथं सगळी येड्या चुक्या म्हणायची, येड्या चुक्या. म्हणजे महाराजांचे गुरु होते का नाही त्यांना, त्यांच्या हातात एका हातात बांगड्या असायचे, एका हातात कुत्र्याचे पिल्ल असायचे त्यांच्याकडे. होय. बापरे. हा. आणि मुद्दाम ते सद्गुरू आले नाहीत लवकर त्या दिवशी घरी. महाराज तिथं त्यांच्या दारात बसून असे राहिले होते 12 तास. म्हणजे असं सहजासहजी कोणाला मिळत नसतं. आपल्याला वाटतं गोंदवलेकर महाराज देव झाले ना, असं झालं तसं झालं, एवढं सोपं आहे का सगळं. नाही. मग हे माणसाला कळत नाही. माणसाला त्रास झाला की माणूस काय म्हणतं कशाचं देव काय लगेच माणूस कुठलेली. अहो, त्रास सहन केल्याशिवाय देवाला तरी देव पण आलंय का दादा. मग हजारो वर्ष तप करतात त्यांना हे स्वामी समर्थ भेटत नाहीत. आपल्याला तर सहजासहजी भेटली. हो ना. हे माणसं जाणत नाही की काय सहज मिळतं त्याची किंमत नसते माणसाला कुठल्या. असं आहे ना शेवटी. हो ना. तर ते आता आपल्या योगायोगानं काय पूर्वजन्मी केलं असेल आपण पुण्य, त्याच्यामुळं महाराजांचा मार्ग मिळाला आपल्याला स्वामीचा. हो. तसंच म्हणावं. बाकी काय तसंच म्हणावं लागेल म्हटलं. आणि तसं बघायला गेलं तर माणसं जिल्ह्यात हायच काय शेवटी. काय नाही. मग माझं 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 म्हणायचं, शेवटी चिठ्ठी पाठवली की लगेच परत सुटावं लागतं. चिठ्ठी कशाची, बुलावा आला की कुणाचा एक शब्द सुद्धा चालत नाही. नाही आ म्हणायला अधिकार नाही पुन्हा. तर त्याच्या अगोदर माणसाला कुठल्याही विचार करून नाम जप स्वामीचा करावा. काय आपल्याला येत नसलं, पुस्तक नसलं, काय नसलं तर महाराजांची प्रहरसेवा सगळ्यात श्रेष्ठ असते. हो ना. प्रहरसेवा म्हणजे कळलं का कसली. प्रहरसेवा स्वामीची आपल्या. ते कसं असतं, नाटला पुरुषांनी 2-2 तास थांबायचं. विना घ्यायचा, विना आणि सारामृत पुस्तक हे वाचायचं 2 ठिकाणी 2-2 तास. नाम जपाला 2 बसायचं. खंडन पडता हे 2-2 तासात सेवा करायची असते. आणि दिवसा 8 नंतर लेडीजनी बसायचं संध्याकाळी 8 वाजेपर्यंत.
ही प्रहर सेवा ह्याला म्हणते ती प्रहर सेवा सगळ्यात उत्तम. ती प्रहर सेवा अशी करते ती आता त्याला काय ते ग्रुप पाहिजे सगळा. हो हो तसं म्हणजे साखळी पण पाहिजे ना करणारे सेवे. नाही त्यात लोक 5-7 असल्यानं बाद झाले काय लागतंय त्याला. हो आता आम्ही गोंधळकर महाराज प्रहर सेवा आम्ही आजारी होतो त्यावेळेला आम्ही अख्खी रात्र आमचे घर काढत होतो. बापरे. मग इथं मुंबईच्या ठिकाणी करीत होते. अखंड माळ चालत होती 36 तास माझी. होय अरे बापरे तुम्ही सांगितलंय मला वाटतंय हे मला. हा तर ती प्रहर सेवा सगळ्यात श्रेष्ठ सेवा आहे. तर ते माणसाला कळत नाही कसं करायचं काय करायचं नुसतं आपलं काय नाही. जे ब्राह्मण बी काय बी सांगतात आणि काय बी करतात त्याच्यावर आपलं काय नसतं विश्वास कधी. लुटमार करते ते गरीब लोकांचे. चांगलं हो वाईट हो त्याला काय पडलेलं नसते कोणाला. पण ते कसं होतं कावळा संधी सुटायला गाठ पडली की ब्राह्मणाचा गुण आला. गुण आपल्या कर्तव्य गाडीवर घेऊन नशिबावर येतो. ती काय असं कोणाच्या येत नाही. तुमचं संचित काय झालं आता नामस्मरणावर काय होतं बरं का. आता मी स्वतः अनुभव घेतलाय स्वामीचा. मी जप चालू केला 1.5 महिने झाले चांगला. सारखा मी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जप करीत बसतो. मला जवळजवळ 7% आराम मिळाला बॉडीमध्ये पाडले. मग आता माझं जानेवारीला 75 वर्ष पूर्ण होतील मला. मग या वयात सुद्धा स्वामी समर्थांनी सगळं कव्हर केलं माझं. हे बी 2 वेळा पॅरलेस होऊन. बघा बापरे. मग एवढं सोपं आहे का सगळ्या गोष्टी. कशी आहे स्वामींची लीला. मग अशक्य शक्य करतील स्वामी असं आहे ना शेवटी. आणि हे शब्द खरंच आहेत स्वामीचं. म्हणून तर शब्द आहेत ना दादा. अनुभवायचं असतं त्याचा सखोल अभ्यास करायचा विचार करायचा असं असतं. असंच नाही ना सगळ्या गोष्टी. मग ते बरोबर आहे असंच काय नाही. जरा त्रास झाला तर माणसाला वाटतं असं झालं तर झालं. देवा देताना किती त्रास झाला. हो त्यांच्यासारखा त्रास कोण सहन करणार आहे. हो आतून आम्ही किती त्रास दिला देवांना. देवासारखं कोणी नाही सहन करू शकत. मग नवनाथ महाराज असले किती ताप दिला. मग काय ते देव काय असेच झाले नाहीत सगळे. पण त्रास कोणाला झाला नाही सांगा. श्रीरामाला झाला, विठ्ठलाला झाला, कृष्णाला झाला. कृष्णाचा जन्म तर बंदी शाळेत झाला. जन्माच्या अगोदर षडयंत्र रचलं गेलं. प्रभू रामचंद्र दुसऱ्या दिवशी सकाळी गादीवर बसणार होते राजगादीवर. आता राजगादीवर त्यांना दुसऱ्या दिवशी वनात जावं लागलं. त्यांचा राज्याभिषेक होता. तर त्याचं काय झालं अगोदर लक्ष्मण गेलता कंदमुळा आणायला जंगलात. मग प्रभू रामचंद्राने काय सांगितलं सीतामातेला असं पुढे घडणार आहे बघ. तर हे एकांत बोलणं झालं प्रभू रामचंद्राचं सीतामातेचं. आणि प्रभू रामचंद्राने सांगितलं होतं रावण येणार आहे तुला घेऊन जाणार आहे. तर अग्निदेवानं वर मागितला होता कुठल्या जन्मात कसा काय ती. 14 वर्ष म्हणजे मला माझी तुझी सेवा करायची. सीतामातेला सीतामातेची म्हणजे लक्ष्मी मातेची. हो ना पण तेच की अग्निदेवते ना सीतामातेला. सीतामातेची अग्निकाठ घेतला ती म्हणजे असली सीतामाता ही अग्नीमध्येच होती. हो 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 जमिनीतूनच आलेली.
आणि कसं आहे ती जन्माचं मी नाही सांगितलं तर ते अग्निदेवानी ह्या महालक्ष्मीची सेवा करायसाठी बोललेलं होतं. वर मागितला होता कुठंतरी. मग ज्या वेळेला मारुती लंका जाळायला गेला ना त्यावेळेला त्याच्या हनुमंताच्या शिफ्टीला सगळी वस्त्र गुंडळली आणि सीता मातेनं अग्निदेवाला बोलवलं माझ्या जर लेकराचा खेत जर जाळला तू तर तुला बर्फासारखा थंड करून टाकेल. मग ते अग्निदेव घाबरला आणि सीता मातेला वचन दिलं माता म्हणजे एक केस सुद्धा जाणार नाही. मग एवढी वस्त्र गुंडळून त्या शेतीला आग लावली रावणानं. सगळीकडे पेट घेतला. मग काय झालं का मारुतीचे? काहीच नाही झालं. मग ह्याचा अभ्यास लागतो करायला माणसाने. मग असं सीतामाता काय नुसती बनायला सोपं आहे. हा मग काय तर नुसतं मग त्याच्या पाठीमागे इतिहास खूप मोठा आहे. मग आणि ते गोंदवलेच्या थोरले राम मंदिर आहे का थोरले राम मंदिर त्या मूर्ती आमच्या गावातल्या आहेत त्या. अरे वा. आणि त्या मूर्ती महाराजांसाठी रडले तर पाषाण रडल्याची पाषाणाच्या डोळ्यातून पाणी आलेलं आहे. कोणत्या मूर्ती कुठं आहे ती थोरले महाराजांचं मंदिर म्हणतात आपण जातो ना आपलं बाजार पटांगण आहे का नाही कोणत्या बाजार पटांगण तिथं आहे का राम मंदिर? हो आहे की. मग त्याच मूर्ती त्या मूर्तीच्या पाषाणातून डोळ्यातून पाणी आलं होतं. हा पाणी आलं म्हणजे महाराज म्हणजे मी नेहमी शरण्यात जाणार गोंधळ सोडून. तर ते नेहमी शरण्यात निघाले जाऊन टांग्यात बसले. त्यावेळेला ठाणगाव चौकडे गाव रेल्वेने जायला त्यावेळेला वाहने काही नव्हती. मग कुणीतरी महाराज टांग्यात जाऊन बसल्यावर कुणीतरी सांगितलं ते महाराजांचं एक जुनं पुस्तक आहे त्यात आहे ही सगळी कहाणी. तर प्रभू रामचंद्र असतात तर महाराज लगेच उतरून पळत आले मंदिरात. मग रेशमी रुमालानं डोळ्यातनं पाणी पसत होते महाराज. बापरे. ज्या वेळेला प्रभू रामचंद्रने वचन घेतलं गोंदवलेकर महाराजांच्याकडनं की मी कुठेही जाणार नाही गोंधळ सोडून मी इथंच राहून हे रामनामाचा बाजार चालवीन. मग तेव्हापासून महाराज तिथं राहिले नेहमी शरणात गेले नाही कॅन्सल केलं जाईल. अरे बापरे. मग आता आहे आता महाराज मुळात महाराजांचे आपण जप करतो हे करतो पण महाराज कोण आहेत काय कळतं का कोणाला? हो ना ते तर म्हणजे कोणी एवढं म्हणजे माहिती करून घेतच नाही ना दादा. नाही वाचलं तर ते ध्यानानं पुस्तक वाचायला पाहिजे कुठलंही. मग तेच की बाबा हे महाराज गोंदवलेकर महाराज कसे बनले काय झाला काय आहे इतिहास त्या पाठीमागचा. मग 12 वर्षाचे महाराज असताना स्वामी समर्थाकडे गेलते गोंदवलेकर महाराज. माझे गुरु व्हा म्हणून. तर महाराज गेले आणि पायावर डोकं ठेवायला लागले. तर महाराजांनी सांगितलं आता महाराजांची उंची किती मोठी. तर महाराजांनी दोन्ही हाताने उचलून घेतलं बाळा तुझी जागा ही माझ्या चरणापासून आहे तर माझ्या हृदयामध्ये तुझी जागा आहे. अरे वा. असं उचलून घेतलं असं गळा भेट केली महाराजांनी. गोंदवलेकर महाराजांची उंची किती आहे? गोंदवलेकर महाराजांची उंची साधारणच की आपल्यासारखी नॉर्मली आपल्या माणसासारखी. पण स्वामी समर्थाची उंची
हा आजन भाऊ होते महाराज. हो हा. हो 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 त्यांची उंची भरपूर होती. आणि समर्थाची उंची 7 फुटापेक्षा जास्तच होती. हो हो दिप्पाड देहाचे होते ना ते. आणि ते सत चालायला गेले ना झपाझप तर सगळ्या माणसांना माग पळत सुटावं लागायचं. हा 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 आणि स्वामी समर्थ नुसते चालायचे. गोंधळकर महाराजांविषयी थोडंफार माहित आहे मला. त्यांची 2 लग्न वगैरे झालेली होती. त्यांचा घोडा होता. त्या घोड्यावरून आमच्या गावात यायचे ते भजनाला. हा 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 आणि त्यांची एक पत्नी आंधळी का काय होती ना. 2 पत्नी होत्या ना त्यांच्या. यमुना ती हे जी आपल्या ते येनकोच्या बाजूला गाव आहे ते तिथली होती ती. पण 2 होत्या ना त्यांच्या बायका. नाही ती पहिली पत्नी वारल्यानंतर ह्यांनी केली. हा 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 म्हणजे पहिली आंधळी झालेली ती वारल्यानंतर. नाही पहिली पत्नी चांगली होती त्यांची. होय मग कोणती आंधळी होती? दुसरी होती का? हा दुसरी मुलगी त्यांनी आंधळ्या मुलीशी लग्न कोण करणार नाही म्हणून त्याने केलं. त्यांचं काय पूर्ण संचित असेल हा 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 तर तिचं नाव यमुना होतं. हा हा ती खातवळचे कोण होते ब्राह्मण. हा हा खातवळ आपलं ते पळसगावच्या बाजूला आहे खातवळ. तिथली मुलगी ती. आणि नारावण आहे ना तुमचे इतर नारावण मान तालुक्यातलं तिथं महाराजांची चुलत बहीण होती भीमाताई म्हणून. हा हा गोंदवलेकर महाराजांची. हा तर वैराग्य विषयात आलं ना त्यावेळेला गोंधळ्यामध्ये मारुती देवळात ओळखली कोणी. त्यांना मुलं वगैरे झाली असतील की दादा. गोंदवलेकर महाराजांना मुलं वगैरे असतील की आता पत्नी होते म्हटल्यानंतर. मुलं झालती महाराजांनी तर ते मुली एक बी जगलं नाही त्यांचं. जगलं नाही. अरे ते अवतारी पुरुषांचं असंच असतं काय राहत नाही त्यांचं पाठीमाग. त्यांचं कार्य जेवढं असतं तेवढं कार्य झालं हे सिद्ध पुरुष होते. गोंधळकर महाराज हे रुद्र अवतार आहेत. मारुतीचा अवतार आहे. त्याच्यामुळे श्रीरामांची भक्ती करत होते. आणि कसं आहे बरं का ते गोंधळकर महाराजांचं आहे रामपाठ आहे ना त्यामध्ये आहे महारुद्र मारुत रामदास कडे माझे ते झाले रामदास जनावद्दर आपणा प्राप्त होते नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. पहिला मारुतीचा अवतार मारुती. दुसरा अवतार रामदास स्वामी. पण मारुतीचा अवतार भगवान शंकरांचा अवतार आहे ना मारुतीचा 8वा अवतार. शंकराचा आहे पण ते कसं झालं भगवान शंकरांनी निर्गुण भक्ती केली. सगुण भक्ती नाही केली. सगळ्यात सगुण भक्ती श्रेष्ठ असती. सगुण भक्ती म्हणजे कळलं का? ही भक्ती ध्येयानं होती. कसली? देहात आत्मा असताना ध्येयाने म्हणजे शरीरानं जी सेवा होती त्याला ती सगुण भक्ती म्हणतात. तर गोंधळकर महाराजांनी बऱ्याच ठिकाणी सांगितलंय दानात दान श्रेष्ठ कुठलं अन्नदान आहे. आणि भक्ती श्रेष्ठ कुठले तर निर्गुणापेक्षा सगुण भक्ती. तर ते झालं ते तर आता सगुण रूपामध्ये भगवान शंकर आले म्हणजे मारुती रूप धारण करून आले ते. आणि प्रभू रामचंद्राची सेवा केली त्या शरीर रूपामधनं. तर असं आहे ते आता काय सांगणाऱ्याला जमलं पाहिजे सांगताना. आणि विष्णू हे शंकराचे गुरु शंकर विष्णूजी गुरु असं आहे ना त्यांचं. हरिहार एकच दोघं. हरिहार जे वेगळं म्हणील तुकाराम महाराजांनी सांगितले त्याच्या तोंडात खेळ पडतील म्हणून.
हर म्हणजे शंकर आणि विष्णू एकच आहेत. हा 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 असं वेगळं आपण म्हणायचंच नाही त्यांना. हा 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 असं आपलं तुकाराम महाराजांनी उदाहरण दिले एका अभंगामध्ये. हा हा दोन्ही की एकच. हरी हा हरी म्हणजे हे आलं आपलं विष्णू आला हो हो आणि हर म्हणजे महादेव आले. हा हर हर महादेव हरिहर. हा हरी हर असं आहे. हरी एकच रूप आहे. हा 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 फक्त दिसायला सगुण रूप आपल्याला वेगळं दिसतं. हा रूप नुसते बदललेत बाकी एकच आहे. हा आणि त्याच्यानंतर काय केलंय विष्णू भगवंतांनी कुठला अवतार धरला. आता आपला उद्या परवा जो गणपती बाप्पा येतोय ना. हा गणपती बाप्पा हे महाविष्णूचा अवतार आहे. गणपती. हा 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 आता गणपती हे सगुण रूपात आले ना. हा 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 म्हणून त्यांनी पार्वती मातेनं महाचा गणपती बनवला. आता एवढा मला निघतो का म्हणतो सांगावं कुठं. हा नाही की पण आहे की आता ते सांगितलंय तसंच लोक पण म्हणणार ना की नाही तसं नाही सांगितलं. ते कसं काय केलं त्या मातीनं असा मळ साठवून ठेवला आणि त्याची गणपती बाप्पाची मूर्ती बनवली. हो 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 गणेशाची मूर्ती बनवली आणि त्याला सगळं रूप दिलं. पण ते पार्वतीच्या मळापासूनच बनलेलं आहे ना. हो म्हणणं कबूल आहे. पण कसं बनलं काय झालं जन्म कसा झाला हे कळलं पाहिजे ना. तर त्याच्या अगोदरची कहाणी काय आहे. कामदेवाची बायको रती. तर ज्या वेळेला कामदेवाला भगवान शंकराने बाण मारून टाळलं होतं ना जाग्यावर. त्यावेळेला रतीनं शाप दिलता. हो म्हणजे तू म्हणजे पोटातून जन्म देणार नाही असं काहीतरी श्राप दिला होता. हा तर तो गर्भातून तुमची पत्नी कोणाला जन्म देणार नाही. माझं तुम्ही मला विधवा केलं ना त्यामुळे. हा मग ते दोघं पण तेच म्हणजे पुत्र प्राप्तीसाठीच गेले होते ना. संतान प्राप्तीसाठीच महादेवापाशी. हा तर ते असं आहे. ते शास्त्र फार वेगळं असतं. ते टप्प्याटप्प्यानं सांगावं लागतं कोणाला बी. मग आता त्यांना भस्म केलं म्हणून मग तिनं रागाने श्राप दिला पार्वतीला. हा आता देवा देताना सुद्धा शाप लागतो. तुम्ही आम्ही तर मानव आहे. एखाद्याचं वाईट केलं तर आपल्याला शाप लागेल का नाही. हो ना हो मग जे माणूस विचार करत नाही. तरी कलियुगात काय असंच आहे सगळं. त्याला काय होतं त्याला काय होत नाही. व्हायच्या वेळेला सगळं होतं. तर ते कसं आहे. स्वामी काय म्हणतात. स्वामी म्हणतात तुमच्या काठीचा आवाज येतो मारली तर आपल्या. तर आमची काठी ज्या वेळेला पडती ना त्यावेळेस आवाज येत नाही फक्त वेदना. बिना आवाजाची असते. तसंच आहे. मग झाल्यावर सगळं कळतं माणसाला. नाही असं नाही असं झालं आपलं बाबा. आता ते व्हायला बी काहीतरी कारण असतात ना. हो ना हो मग असं आहे ते सगळं काय बिना कारण भरपूर सांगा वाटतं. पण कसं आहे आपल्याकडे वेळ नसतो. तुमच्याकडे ज्ञान भरपूर आहे पण वेळ नाही. सांगतो आपण काय असं ऐकणारे असले तर सांगतो नाही तर नाही आपण. आता आमच्या गावात कसं आहे नास्तिक भरपूर आहेत. त्यामुळं तिथं आपला विक्री ठेवायची नाही. आमच्या गावात तर मला वाटतं खरे मी असेल असं आहे तिथं आमच्या गावात. एकही माणूस माळ घालत नव्हता. आता भरपूर झाले ती. भरपूर झाले म्हणजे गोंधळकर महाराजांमुळे मार्क झाली. मुळात मानवाला कळत नाही आपण आहार कुठला घ्यावा काय घ्यावा
जीभच्या लालचे पोटी काय बी खात सुटते ती माणसं. पण बारा दिलं तरी जेवत बसते ती. स्वामींनी ठरवलं तर काही होऊ शकतं ना हो दादा. आता सगळं होऊ शकतं, पण कसं आहे, अहो आता एकदा मी ऐकलं होतं असं की म्हणजे गुरु माऊलींना विचारला होता एका भक्ताने प्रश्न की मला मांसाहार केल्यानंतर स्वामींची सेवा जप वगैरे करावीशी वाटते, पण मग काय करू? तर त्यांनी सांगितलं की करावीशी मनापासून वाटते ना तर बिनधास्त कर, काही मनामध्ये आणू नको, असं सांगितलं होतं. म्हणजे मी ऐकलंय असं सांगितलेलं. ते म्हणतात की करता करविता स्वामी आहेत. त्यांना ते तुमची एवढी इच्छाशक्ती होते म्हटल्यानंतर त्यांना तुमच्याकडून करून घ्यायचंय म्हणूनच इच्छाशक्ती होते ना. असं त्यांनी सांगितलं. ते म्हणतात की काही नाही, ज्याचं जसं म्हणजे मन होईल, जेव्हा स्वामींना वाटेल तेव्हा ते मनातून तर काढणारच. आता ह्याच्यावर मी उदाहरण देऊ का एक? तर ते कसं आहे बर का, शिरणीचं दूध जर आणायचं असेल तर त्याला सोन्याचंच पात्र लागतं. नाहीतर दुसरा आपला तांब्या कुठला बी निघाला, तुम्ही कशाचा स्टीलचा न्या किंवा पितळी न्या, तांब्याचा न्या, तर ज्या वेळेला ती दूध त्या तांब्यात आपण घेऊ ना त्याला आपोआप त्याला होल पडतात. होय, असं असतं का? असं आहे ते. कसं आहे, आपलं पात्र स्वच्छ पाहिजे. एवढा परमात्म्याचं आपण नाव घेतो, त्या नावाला बी आपलं शरीर शुद्ध पाहिजेच की शेवटी. हो ना, हो ना. मग तर काय झालं, महाराज गेलते ह्याला काशीमध्ये. तर काशीमध्ये एका ब्राह्मणाने काय केलं, महाराजांनी भूक लागली म्हणजे महाराज मला जेवाय द्या काहीतरी. त्यानं काय केलं, मछली आपली मास्याचं तुकडं 2-4 आणलं, तिथं त्या ताटात झाकून ठेवलं. असं ते ताट उघडून कोणी बघितलं, अन्नपूर्णा मातेने. अन्नपूर्णा माता तिथे प्रगट झाली आणि ते बघितल्या बरोबर अन्नपूर्णा मातेने काय केलं, ज्या ब्राह्मणानं ते ताट आणून ठेवलं होतं ना त्याला तिथं जागेवर भस्म केलं जाळून. अरे बापरे. मग म्हणजे तो माझ्या स्वामीनं एवढं तुच्छ समजतो का? ते म्हणजे विश्वाचे मालक आहेत आणि त्यांना आपलं भोजन दिलं होईल. त्या ठिकाणी फळं निर्माण केली त्या अन्नपूर्णा मातेनं. तर स्वामीला असं देव सुद्धा घाबरत होते सगळे. ठेवू का? हो, चालेल चालेल. चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ठेवा. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच खूप सुंदर स्वामींचे अनुभव, त्याचबरोबर इतर देवी देवतांविषयी देखील खूप माहिती. कारण या दादांनी खूप सेवा त्यांच्या आयुष्यामध्ये केलेली आहे, त्यामुळे त्यांनी ग्रंथ वगैरे वाचलेले आहेत. तर त्यांचं ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी हा सुंदर व्हिडिओ बनवण्यात आलेला होता. त्याचबरोबर त्यांना स्वामींनी दिलेले अनुभव देखील आहेत. आज ते सांगतात ते तुम्ही सर्वांनी ऐकलेलं आहे. तर खरोखरच स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर किंवा कोणत्याही देवाची भक्ती ही केल्यानंतर वाया जात नाही, हे मात्र तेवढेच सत्य आहे. तर खरोखरच या दादांचे जे अनुभव होते ते खरोखर खूप सुंदर होते. मला तर खूप आवडलेले आहे. तुम्हा सर्वांना या दादांचे आलेले अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. त्याचबरोबर जेव्हा तुम्हाला आलेला अनुभव शेअर होतो तेव्हा जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे किंवा तुमच्या अनुभवातून खूप लोकांना मदत देखील होत असते. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते
ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे, कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे. आता पुढील कार्य हे तुमचे आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.